जय हरी विठ्ठल. मी नीलिमा देशपांडे, जबलपूर. आषाढी कार्तिकी महामंडळ जबलपूर यांच्या वतीने घेण्यात आलेला एक अतिशय सुंदर असा प्रोग्राम म्हणजे संतांची ओळख. या कार्यक्रमामध्ये मी आज संत एकनाथ महाराजांविषयी सांगणार आहे. तत्पूर्वी आषाढी वारी महामंडळाचे श्री संतोष गोडबोलेजी आणि वारी महामंडळाच्या सगळ्या सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. मंडळी, संत एकनाथ महाराज एकनाथ ते एकच झाले पैठण क्षेत्रात, द्वाही देखील सरितयांची संत महंतात. शांत रसाचा पुतळा म्हणून तसेच प्रख्यात, दत्त प्रभू ते करी चाकरी त्यांच्या द्वारात. कसे करावे किती करावे वर्णन नाथांचे, अगणित केले उपकारासी ते कधी न फिटायचे. शांतमय मूर्ती राहुनी त्यांनी मार्गदर्शन केले, ज्ञानेश्वर ते पुनरपी पैठणी क्षेत्री अवतरले. असे हे शांत रसाचा पुतळा असणारे संत एकनाथ महाराज. मंडळी, असं म्हणतात की एखादा तेजस्वी व्यक्ती जर जन्माला यायचा असेल ना, तर ते घरही तसंच तेजस्वी असतं. आणि संत एकनाथ महाराजांच्या बाबतीत हेच झालं होतं. संत एकनाथांचा जन्म देखील अशाच एका तेजस्वी कुटुंबात झाला. भास्कर पंत कुलकर्णी हे त्या घराण्याचे मूळ पुरुष, ज्यांच्या पोटी भानुदास महाराजांनी जन्म घेतला होता. आणि भानुदास महाराज हे संत एकनाथांचे पंजोबा. सूर्यनारायण आणि रुक्मिणी हे एकनाथांच्या आई वडील होते, पण आई वडील फारच लवकर परलोकी गेले. त्यामुळे त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी एकनाथांचा सांभाळ अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे केला. असं म्हणतात ना, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते. हे तसंच काहीसं होतं. संत एकनाथांचा काळ म्हणजे इसवी सन 1533 चा. लहानपणापासूनच त्यांना अतिशय परमार्थाची आवडही होती आणि तसा त्यांच्या घरातला त्यांचे संस्कार देखील तसेच होते. वयाच्या 6व्या वर्षी संत एकनाथांचा त्यांची मुंज केली त्यांच्या आजोबांनी, आणि मुंज झाल्यानंतर त्यांना विद्वान पंडितांच्या हवाली केले. यानंतर या छोट्या बालकाने रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. परंतु सद्गुरूची ओढ त्यांना लागलेलीच होती. मुळातच परमार्थ साधायचा होता, त्यामुळे सद्गुरूची ओढ ही त्यांना लहानपणापासूनच होती. आणि एक दिवस अचानक दृष्टांत झाला आणि हा छोटासा मुलगा दौलताबादच्या किल्ल्याकडे निघाला. दौलताबादचे श्री जनार्दन स्वामी म्हणजेच एकनाथांचे गुरु, हा बालक जनार्दन स्वामींजवळ गेला आणि हात जोडून उभा राहिला. जनार्दन स्वामींना त्यांचे गुरु जनार्दन स्वामी म्हणजे दत्तगुरूंचे असीम भक्त. त्यांच्या त्या दत्तांतरायांच्या दृष्टांतातून त्यांना समजलेच होते की संत एकनाथ महाराज त्यांच्या जवळ येणार आहे. त्यामुळे त्यांनी तुरंत त्यांना आपलं शिष्यत्व बहाल केलं. आनंदी झालेलं हे बालक साष्टांग लोटांगण घातलं आणि त्यांच्या वाणीतून सहज शब्द निघाले, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेविले. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेविले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. आणि आता चालू झालं होतं त्यांचं शिष्य आणि गुरुचं नातं. असं म्हणतात जनार्दन स्वामींनी आपल्या गुरूंची इतकी सेवा केली की गुरु त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले. प्रथम तर त्यांनी गुरुच्या आज्ञेवरून 6 वर्ष जवळपास तपश्चर्या केली. या तपश्चर्येमध्ये त्यांनी परमेश्वराचा वरदहस्तही प्राप्त केला. आणि याच कालखंडात
गुरु जनार्दन स्वामींनी त्यांना दत्तात्रयाचे दर्शन घडविले. सुंदर दत्तात्रयाची ती मूर्ती डोळ्यासमोर उभी पाहून एकनाथ स्वामींच्या मुखातून सहज निघाले ते म्हणजे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणावा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यनाथा. अशी ही दत्तात्रयाचे वर्णन करणारी अतिशय सुंदर आरती एकनाथांनी रचली आहे. यानंतर गुरु आणि शिष्य सोबतच राहत होते. अनेक तीर्थयात्राही झाल्या. नंतर गुरूंच्या आज्ञेवरून एकनाथांनी वैजापूर येथील सावरकरांची सुविद्य, भाविक आणि सुशील अशी जी कन्या, जिचं नाव गिरजाबाई होतं, तिच्याशी विवाह केला. संत एकनाथांना गोदावरी, गंगा आणि हरिपंडित अशी 3 अपत्यही होती. यानंतर मात्र नाथांनी ठरवलं आणि पैठणातच राहून लोकजागृती करणार. मग ही लोकजागृती कशी करायची, तर त्यांनी त्याचा श्री गणेशा कीर्तनातून केला. हाती कमंडलू दंड, दत्त मूर्ती ती अखंड, त्यात लागे माझे बन, विनवितो गुरुराणा. अंगी चर्चिली विभूती, हृदयी असे क्षमा शांती, तेची चित्तांत आठव, गुरुराज दत्त ठेव. एका जनार्दनी दत्त, तद्रूप झाले चित्त, तद्रूप झाले चित्त. एकनाथ महाराजांची वाणी अतिशय रसाळ, सोपी भाषा आणि उपदेश देखील त्यांचा खूप छोट्या छोट्या शब्दांमध्ये राहायचा. अगदी छोटे छोटे, जसे अनुपात झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही, जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही, हरिनाम हे एकच शाश्वत आहे, शूद्रांना आणि स्त्रियांना हे घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे, हे ते सांगत नाही, तर हा त्यांचा हट्टच होता. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे, तर वैराग्य हे घर आहे, आणि संतांची भेट होणं हे परमभाग्य आहे. असे छोट्या छोट्या शब्दांमध्ये ते समाजाला समजावून सांगत असे. नाथांनी कधीच जाती, धर्म, पंथ, स्वतः ते ब्राह्मण होते, पण या गोष्टी कधीच पाळल्या नाहीत. एकदा रंधरणत्या उन्हाळ्यामध्ये नाथ रस्त्याने चालले असताना एक छोटासा बालक उन्हामध्ये त्याचे पाय पोळत होते आणि तो थै 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 नाचत होता. नाथ धावत गेले, बाळाला घेतलं, कडेवर घेतलं आणि त्याच्या मातेकडे सोडलं. जैसे त्यांचे जसे वागणे होते तसेच बोलणे होते आणि तसंच त्यांचं आचरणही होतं. म्हणूनच म्हणतात ना, बोले तैसा वागे त्याची वंदावी पाऊले. संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वरांचेही भक्त होते. एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की आळंदीला माझी जी समाधी आहे त्यात जे अजान वृक्ष आहे, त्या अजान वृक्षाने माझ्या गळ्याला वेड घातला आहे, तो तू जाऊन सोडव. आणि एकनाथ महाराज गेले आळंदीला. त्यांनी महाराजांच्या गळ्यातला तो वेड सोडवलाही. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली आणि मुख्य म्हणजे ही ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनी संपूर्ण समाजासाठी उपलब्ध केली, कारण तोपर्यंत ती समाजातल्या लोकांमधनं निघून गेली होती. पण यांनी संपूर्ण समाजाला ती शुद्ध करून आणि सोप्या शब्दात संपूर्ण समाजाला ती उपलब्ध करून दिली. नाथांच्या हातून असे अनेक कार्य होत होते. त्याचं कारण बरेच ठिकाणी असंही लिहिलं आहे की प्रत्यक्ष भगवान म्हणजे श्रीकृष्ण श्रीखंडे होऊन त्यांच्या घरी कार्य करत होता आणि त्यांच्या हातूनही असे अनेक कार्य करवत देखील होता. नाथांचे एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाचा 3 महत्वाच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ. त्यात एकनाथी भागवत मध्ये श्रीमद भगवतातील भक्तिप्रधान असा 11व्या अध्यायातील आहे आणि मुख्य म्हणजे हा त्यांनी प्राकृतात लिहिलेला आहे आणि तो सरळ आणि सोप्या भाषेत. हा ग्रंथ जेव्हा एकनाथ महाराज लिहित होते तेव्हा पहिले तर त्यांनी याचे 5 अध्याय पैठणमध्ये लिहिले, पण त्याही काळामध्ये विद्वान लोकांचे विरोध होतच होते आणि हा विरोध त्यांना नेहमीच सहन करावा लागायचा. उरलेले जे 26 अध्याय आहेत ते त्यांना काशी क्षेत्री जाऊन लिहावे लागले. प्राकृतात होते तरीही काशी क्षेत्री जावे लागले. आणि हा वाद तेव्हा नेहमीच होत असे की संस्कृत भाषा ही देवाची भाषा, आणि संत एकनाथ महाराज तर काव्य करत होते, पण ते हजर जबाबीही फार होते.
हा जेव्हा वाद चालू होता तेव्हा संत एकनाथांनी विद्वानांना विचारलं, संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून आली? आणि मग विद्वान मंडळी शांत झाली. मंडळी, नाथांची वाणी जेवढी रसाळ होती ना, तेवढीच त्यांची लेखणी देखील ओघवती होती. बै दार उघड असं म्हणत ते जनमानसात जात. कृष्ण भक्ती आणि आत्मबोधाने वर्णन केलेलं रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ तर त्यांच्या विद्वत्तेची साक्षच आहे. आणि मुख्य म्हणजे हा ग्रंथ अजूनही विवाह उत्सुक जे अविवाहित मुलं मुली असतात त्यांना योग्य ठिकाणी त्यांचा विवाह व्हावा म्हणून अजूनही याची पारायणं होतात. संत एकनाथ महाराज नुसते कवीच नव्हते, ते संत कवी, पंत कवी, तंत कवी, सगळेच कवी होते. एका शब्दात सांगायचे झाले तर ते कवी शिरोमणीच होते म्हणायला हरकत नाही. नाथांची भारुडे ही तर व्यापक तन्मयतेतून जन्मली आणि ती अवतरलीही. नाथांच्या वेळचा समाज हा पारतंत्र्यात तर होताच, पण तेव्हा ढोंगी, भोंदू, स्वार्थी लोकांनी पोखरलेलाही होता. त्यावेळी अनष्ट रूढींनी परंपरांचे स्तोम माजलेले होते. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरळ सोपा मार्ग समाजाला सांगणे अगदी जरुरी आहे, हे या विद्वान पंडितांनी ताडले होते. यातूनच त्यांचे अभंग, भारुड, कविता, गवळणी, कृष्णचरित्र, रामचरित्र, पंढरी महात्म्य, विठ्ठल महात्म्य, संत महात्म्य असं कितीतरी काव्य त्यांनी विनोदात, चित्रात, काव्यात, शब्दात आणि नाटकात देखील केलं होतं. त्यामुळे प्रत्येक समाजातील लोक हे इतकं छान सोपं सोपं होतं की प्रत्येक समाजातील लोक त्यांच्याशी शिष्य बनू लागले. आणि मग त्यांच्या कीर्तनाला अफाट गर्दी व्हायची आणि तेव्हाचा समाज अगदी कान देऊन ऐकायचा, कारण त्यांना ते समजत होतं, त्यांना ते उमजत होतं. असेच त्यांचे खूप शिष्य होते. एक एकनाथांचा शिष्य, एकनाथांसारखाच तोही शिष्य, कारण तोही एकनाथांसारखाच परमोच्च पदाला गेलेला. एकदा काय झालं की जेव्हा तो रस्त्याने जायचा तेव्हा प्राणी मात्रांमध्ये सुद्धा त्याला परमेश्वर दिसायचा आणि हा दंडवत घालायचा. म्हणून गावातल्या चेष्टाखोर लोकांनी याला दंडवत स्वामी म्हणणं चालू केलं. असे चेष्टाखोर लोक त्यावेळेही होतेच. मग काय, एकदा चेष्टाखोर लोकांनी ठरवलं की आज या दंडवत स्वामींना काहीतरी यांच्याकडनं करवायचं. मग ते त्याला मेलेल्या एका गाढवाजवळ घेऊन गेले आणि दंडवत स्वामींना विचारलं, का रे बाबा, तुला याच्यात दिसतंय का काही परमेश्वर वगैरे? हे दंडवत स्वामी यांनी साष्टांग लोटांगण घातले आणि काय आश्चर्य हो, तो गाढव उभा राहिला. अरे बाप रे, बघता बघता गावामध्ये ही बातमी फैलली. आणि मग काय, ही गोष्ट एकनाथांच्या कानावर गेली. एकनाथ स्वामींना थोडा प्रश्न पडला, आता काय करावं. कारण दंडवत स्वामी जे होते ते एका वेगळ्या वळणावरचे होते. ते एक चांगले शिष्य होते, परंतु आता लोकांना हे समजले होते की यांना आता हे माणसाला जिवंत करू शकतात, प्राण्याला जीवनदान देऊ शकतात. एकनाथ स्वामींनी त्यांना बोलावले आणि मग सांगितले, हे बघ, तू कार्य तर छान केलं आहेस, पण आता लोकांना कळलं आहे. यामुळे लोक काय करतील की तुझ्या जवळ येतील, त्यांच्या घरी कोणाचाही मृत्यू झाला तुझ्या जवळ येतील आणि सांगतील की बाबा याला वाचव, त्याला वाचव. आणि तू ज्या वळणावर, सद्गती मार्गाच्या वळणावर चाललायस त्या मार्गापासून तू दूर जाशील. त्यापेक्षा तू असं कर, आता समाधी घे. शिष्यच तू एकनाथांचा. नाथांच्या पायावर त्यांनी आपले डोकं ठेवलं आणि त्यांच्याच चरणावर त्यांनी आपले डोळे मिटले. अरे बाप रे, आता तर पैठणमध्ये कहर झाला होता विरोधकांचा. कारण आता एकनाथांच्या माथी ब्रह्महत्येचं पाप लागलं होतं. मग काय, आता प्रायश्चित्त करावं लागेल. आता काय करायचं? नाथांनी ठरवलं की प्रायश्चित्त म्हटलं तर प्रायश्चित्त हे करू. त्यांना बोलावण्यात आलं एका मंदिरात आणि ठरवलं की तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायचं आहे, नाही पूर्ण झालं तर देहांत. नाथांनी सांगितलं, ते शांतरसाचा पुतळाच होते. ठीक आहे, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. मग तिथल्या विद्वानांनी सांगितलं त्यांना की ज्ञानदेव इथे आले होते आणि त्यांनी वेदाच्या तोंडून, रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले होते. तुम्ही एक काम करा, या मंदिरामध्ये एक पाषाणाचा नंदी आहे,
त्याला गवताचा घास द्या आणि भरवा त्याला. एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे. आणि नाथांनी गवताचा असा घास उचलला, नंदीजवळ गेले. अहो, पाषाणाच्या नंदीने जीभ लांब करून एकनाथांच्या हातून तो गवताचा घास खाल्ला आणि चावत चावत तो खात होता. हजारो भाविक बघत होते आणि आश्चर्य करत होते. विरोधकांचा मात्र पळताभुई कमी झाली. पण यानंतर एक झालं की त्यांना विरोध होणं थोडं कमी झालं. असे आश्चर्य परमेश्वराच्या कृपेने त्यांनी बरेच वेळा केले होते. एकदा तर नाथांच्या वडिलांच्या श्राद्धाला ब्राह्मणांनी नाकारले आणि मग काय, आता काय करावं. पण प्रत्यक्ष भगवंतच त्यांच्या घरात होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांना बोलवा. आणि नाथांनी त्यांना पाचारण देखील केलं. आणि असं म्हणतात की नाथांच्या वडिलांच्या श्राद्धाला या त्रयींनी त्यांच्याकडे येऊन जेवण सुद्धा केलं. केवढा मोठा हा परमार्थ. मंडळी, एकनाथांच्या प्रतिभेचं विविध अंकाचं दर्शन करणारा अजून एक ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण. संत एकनाथांच्या मते रामायण लिहिण्याची प्रेरणा प्रभू रामचंद्रांनी स्वतःच त्यांना दिली होती. संत एकनाथ म्हणतात, प्रेरिताही मी न करी जाण, तव स्वप्ना माझी रामायण. मजन श्री राम विस्तारी संपूर्ण, ऊन खून ग्रंथाची. मज निजलो असता जाण, राम धापटी आपण. म्हणे उठी करी रामायण, तेथे मी कोण न करावया. तर हे जे भावार्थ रामायण आहे, यामध्ये अनेक कथांची गुंफण एखाद्या फुलाचा सुंदर हार असतो ना, तशी त्यांनी केलेली आहे. आणि यामध्ये जो दरवळणारा सुगंध आहे तो नवरसांचा आहे. रामायणातील अनेक कथांना त्या काळच्या चष्म्यातून नाथांनी पाहिल्याचं सुद्धा स्पष्ट जाणवतं. त्यांच्या काळातील परिस्थिती तर विदारक होतीच. यवन लोकांचा नाश करण्यासाठी त्यावेळच्या शिथिल झालेल्या वानर सेनेला म्हणजेच समाजाला आपल्या ताकदीची जाणीव करून देणारे वाङ्मय होते त्यावेळचे नाथांचे. परकीयांच्या कारस्थानांना सडेतोड उत्तर कसे द्यावे हे समजवणारे वाङ्मय म्हणजे नाथांचं वाङ्मय. असं सुंदर वाङ्मय हे नाथांचंच. नाथांचा चतुश्लोकी भागवत हा सर्वात पहिला ग्रंथ. यात त्यांनी गुरुभक्तीचं वर्णन केलेलं आहे. तर नाथांचे शुकाष्टक म्हणजे नित्य आनंदात निमग्न असणाऱ्यांना कसलीच निषेध नसतो या विषयावर नाथांनी मराठी भाषेतून टीका लिहून अवघड वेदांत एकदम सोपा करून सांगितलेला आहे. हस्तमालक या ग्रंथामध्ये श्रीमद शंकराचार्यांचे हस्तमालक या 14 श्लोकी ग्रंथावर त्यांनी टीका केलेली आहे. स्वात्मसुख नावातच, या ग्रंथाच्या नावातच समजण्यात येतं, सिद्ध आणि साधकांना पथदर्शक ठरेल असा हा ग्रंथ. यात एकनाथांनी सद्गुरूंची माहिती सांगितलेली आहे. यात नाथ म्हणतात, ज्यांना परमार्थाची आवड आहे त्यांनी भावार्थाच्या माध्यमातून परमार्थ साधावा, कारण भावाशिवाय परमार्थ घडू शकत नाही. आनंद लहरी म्हणजे आपल्याला झालेल्या आनंदाची प्राप्ती इतरांना व्हावी या इच्छेपोटी नाथांच्या वाणीतून आनंद लहरींच्या स्वरूपात स्त्रवलेला हा एक आनंद उत्सवच होता. जो सद्गुरूंना शरण जातो तो याच देहात मुक्तीचा अनुभव प्राप्त करतो. याची देही याची डोळा भोगी जे जो मुक्तीचा सोहळा, ऐसा कोणी एक विराळा तेची जिव्हाळा स्वरूपाचा. आणि म्हणूनच प्रत्येकाने सद्गुरूंना शरण जावे आणि आपला जन्ममरणाचा फेरा चुकवावा असं नाथ सांगत नाही, तर सगळ्यांना हात जोडून विनवत असतात. चिरंजीवी पद हाही नाथांचा एक छोटासा ग्रंथ होता, ज्यात परमार्थाविषयी खूप छान सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे ज्ञानदेवांचा हरिपाठ सर्वश्रुतच आहे, त्याप्रमाणे एकनाथांचा हरिपाठ हाही हरिनामाचाच महत्व सांगणारा ग्रंथ. नित्य प्रेमे भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होई तयावरी. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्याही मागून
त्या नाही मागुता जन्म घेणे, असे ते नेहमीच सांगत असत. ब्रिदावली हाही देखील एकनाथ महाराजांचा सद्गुरूच्या पहिल्या भेटीच्या संवादाचा एक ग्रंथ होता. असंच त्यांनी खूप खूप काव्यलेखन, खूप ग्रंथ लिहिले. किती सांगावे आणि किती नाही सांगावे, किती वर्णन करावे नाथांचे. पण एक नाथनीती हा जो नाथांचा एक ग्रंथ आहे, यात त्यांनी सुंदर वर्णन केलेले आहे. माणसानं समाजात राहताना कशा प्रकाराने वागावं याचा मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ. प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी करू नये, हे सूत्र रूपांनी नीतीच्या स्फुट प्रकरणात त्यांनी एकनाथ नीतीमध्ये सांगितलेलं आहे. एकनाथांचं कार्य खरोखरच अद्वितीय होतं. नाथांचं वाङ्मय इतकं जास्त आहे की 10, 15, 20, एक दिवस 10 दिवस नाही सांगू शकत. तरीही या विशाल अशा संपूर्ण विश्वाला आपल्या आचरणाने शांतीचा संदेश देणारे होते म्हणजे संत एकनाथ महाराज. स्त्री शूद्राधिकांना परमार्थाचा आनंद देणारे म्हणजे संत एकनाथ महाराज. आपल्या असामान्य कर्तृत्वाने वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ ठरलेले अलौकिक व्यक्तित्व म्हणजे संत एकनाथ महाराज. विपुल प्रमाणात ग्रंथ निर्मिती करून मराठी भाषेचा गौरव घडून आणणारे श्रेष्ठ संत कवी म्हणजे संत एकनाथ महाराज. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऐश्वर्याचा परमार्थ करून परमार्थाचं ऐश्वर्य दाखवणारे महान भगवंत भक्त म्हणजे संत एकनाथ महाराज. हिंदवी स्वराज्यासाठी पोषक वातावरण बनवून गुरुभक्तीसह राष्ट्रभक्तीचे धडे देणारे थोर उपदेशक म्हणजेही संत एकनाथ महाराज. मंडळी, संत एकनाथ महाराजांचे वर्णन खरोखरच शब्दात नाही होऊ शकत. त्यांचे गुरुवरचे प्रेम देखील अगाधितच होते म्हणायला हवे. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, त्यांचा जन्म आणि निर्वाण दोन्हीही फाल्गुन वद्य षष्ठी. ज्या दिवशी संत एकनाथ महाराज भेटायला गेले जनार्दन स्वामींना, तोही दिवस फाल्गुन वद्य षष्ठी. आणि आमचे हे संत एकनाथ महाराज आपल्या श्रीखंडाला सांगायचे, माझेही निर्वाण होणार ते फाल्गुन वद्य षष्ठीलाच. आणि आता संत एकनाथ महाराजांना कळू लागले होते की माझं आता या पृथ्वीवरचं काम झालेलं आहे. 1599 चा तो काळ होता. फाल्गुन वद्य षष्ठीच त्यांनी निवडली. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मी तीर्थावर संत एकनाथांनी आपलं शेवटचं कीर्तन केलं आणि आपल्या या आवडत्या समाजाला शेवटचा संदेश दिला. एका जनार्दनी विनंती, येऊन मनुष्य देह प्रती, करोनिया भगवत भक्ती, निजात्म प्राप्ती साधावी, निजात्म प्राप्ती साधावी. आणि नंतर त्यांनी कृष्णकमल तीर्थामध्ये नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आपला आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या या पार्थिव देहावर त्यांचाच मुलगा म्हणजे हरिपंडितांनी अग्नी दिला. अशी ही एक आख्यायिका आहे की या अग्नीतून जी राख निर्माण झाली होती, त्या राखेवर दुसऱ्या दिवशी तुळशी आणि पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं. नंतर हरिपंडितांनी तेथे नाथांच्या चरण पादुकांचा स्थापना देखील केली. आणि दरवर्षी एकनाथ षष्ठी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठीला येथे हजारो भाविक येतात आणि त्यांच्या साक्षीने फार मोठा असा उत्सव तिथे एकनाथ षष्ठीचा केला जातो. तर असे हे आमचे संत एकनाथ महाराज, शांततेचा परब्रह्म म्हणजे संत एकनाथ महाराज. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.